शंकरपाळे लहान मोठ्यांचे सर्वांनाच आवडतात. घरी बनवलेला पदार्थ आहे त्यामुळे आपण प्रवासात सुद्धा अगदी मनसोक्त खाऊ शकतो. चला तर मग त्यासाठी 1 वाटी साखर आणि दूध हे सर्व एकत्र मिक्स करून घेतलं. साखर मिक्स होईपर्यंत दूध चांगलं चमच्याने ढवळून घेतलं. अगदी नॉर्मल कोमट असं दूध आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाच्या पिठामध्ये इलायची पूड आणि साखर हे एकत्र बारीक करून घेतलं आणि त्यात टाकलं. अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घातला आणि सर्व पीठ एकत्र मिक्स करून घेतलं. 1 वाटी साजूक तूप घालून सर्व मिक्स करून घ्यायचं. 1 वाटी गव्हाचं पीठ म्हणजे 300 ग्राम इतकं गव्हाचं पीठ घेतलं. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. तूप घालून चांगलं सर्व मिक्स करून झालं. पिठामध्ये थोडं-थोडं दूध घालून सर्व पिठाचा गोळा मळून घ्यायचा. अगदी पिठाचा गोळा मळताना सुद्धा एका डायरेक्शनने मळायचा म्हणजे आपल्या ज्या शंकरपाळ्या तयार होतील, अगदी खुसखुशीत तयार होतील. मस्त पीठ मळून घेतलं. अगदी थोडासा सॉफ्ट गोळा मळायचा, म्हणजे थोडा घट्ट राहिला तरी चालतो. अशा प्रकारे सर्व मस्त गोळा मळून घेतला. शंकरपाळ्याचं पीठ अगदी 15 मिनिटं भिजत लावायचं. त्यानंतर हे बघा अशा प्रकारे मी एक लाटी बनवून घेतली आणि सर्व मस्त चहूबाजूने लाटून घेते. अगदी लाटण्यासाठी पण एकाच डायरेक्शननी मी लाटून घेतलेलं आहे. आलटून-पलटून लाटलं की छान असतं. अशा प्रकारचं आलटून-पलटून आपल्याला हवे तशा शंकरपाळ्या चाकूने किंवा फिरकीच्या चमच्याने कट करून घ्यायच्या. फिरकीच्या चमच्याने आकार छान येतो. माझ्याकडे नाहीये त्यामुळे चाकूनेच मी अशा शंकरपाळ्या कट करून घेते. सर्व शंकरपाळ्या अशा कट करून झाल्या की बाजूच्या जितकंही बारीक-बारीक शंकरपाळ्यांचं असतं ते काढून घ्यायचं. आणि ते एकदम असं तेलामध्ये टाकल्यावर जेव्हा शंकरपाळ्या व्यवस्थित तळल्या जातात ते तेव्हा जळतात. त्यामुळे ते काढूनच घ्यायचं. अगदी बारीक-बारीक असतं त्याचा काही उपयोग नसतो. अगदी पिठाच्या गोळ्यामध्ये आपण ते मस्तपैकी शंकरपाळ्या चांगल्या बनवू शकतो त्याच्यासुद्धा. हे बघा अशा प्रकारे मस्त या शंकरपाळ्या कट करून झाल्यात. अगदी लेंथसुद्धा पातळ आहे. जास्त जाडजूड काही ठेवायची नाही. त्यामुळे जास्त वेळ जातो तळण्यासाठी. त्यामुळे अशी पातळच ठेवलेली आहे. थोडी जाडजूड ठेवायची. तेलामध्ये एक गोळा सोडून पाहिला. तेल अगदी परफेक्ट गरम आहे. शंकरपाळीसाठी अगदी जास्त हीट असं तेल ठेवू नका. फक्त जेव्हा आपण शंकरपाळी सोडू अशा बुडबुड्या येतील समजून घ्यायचं तेल एकदम परफेक्ट तापलेलं आहे. चला तर मग अशाच प्रकारे मस्त ह्या शंकरपाळ्या मस्त असा ब्राऊन कलर आला की त्या काढून घ्यायच्या. अशा प्रकारे थोडासा कलर बदलला की त्या काढून घ्यायच्या. ज्या आपण बाहेर काढलेल्या शंकरपाळ्या आहेत त्यामध्ये सुद्धा कुकिंग प्रोसेस चालू असते. गार होईपर्यंत त्याचा कलर चेंज होतो बघा. अशा प्रकारे मस्त झाल्यात. अगदी मला बाजारात सुद्धा 2 प्रकारचे तूप मिळाले. दोन्हीही साजूक तूप. अगदी गव्हाच्याच पिठामध्ये दोन्ही प्रकारच्या शंकरपाळ्या बनवून पाहिल्या. वेगवेगळ्या टेस्टला सुद्धा वेगवेगळ्या होत्या. चला तर मग मी हे ट्राय केलंय. तुम्हाला हा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते. भेटूया पुढच्या व्हिडिओत. शंकरपाळे बनवण्याची प्रोसेस एकच होती त्यामुळे व्हिडिओ काही पुढे कंटिन्यू केला नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओत.